पाहिजे. निशू दिनेश पाटील रील बनवायचा आहे. कौतुक आहे, जिग्नेश आहे, निशू आहे, आनंदाचा क्षण, याची उत्कंठा, याची उत्सुकता. आम्ही 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे 365 एका साईडला असेल अर्थातच LIC ऑफ इंडिया आणि दुसऱ्या साईडला असेल प्रियांशू रॉकर्स संघ अर्थातच काँग्रेस देशाला अभिनंदन. सिद्धिविनायक प्रसन्न हॅडलक आरोडी 11 आणि या आता मात्र गेल्या वर्षी या सिद्धिविनायक प्रसन्न संघाने तर नमस्कार मित्रांनो, मी कौतुक पाटील कौद ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आहे आमच्या गावची लीग, बरीचापाडा प्रीमियर लीग. तर चला डायरेक्ट ग्राउंडवर गेलं की दाखवतो. आणि गेल्या वर्षी सुद्धा भव्य दिव्य आयोजन होतं आणि या वर्षी सुद्धा सिद्धूभाईचं आयोजन एक मोठं व्यासपीठ उभारलंय. खऱ्या अर्थाने जणू की रायगड प्रीमियर लीग असावी तसं रायगड प्रीमियर लीगचं जसं भव्य दिव्य आयोजन असतं तसं आयोजन आहे. वेगळं टॉस बॉक्स आहे आणि खेळाडूंमध्ये जी जर्सी बघितल्यानंतर, वेगवेगळ्या कलरची जर्सी बघितल्यानंतर एक उत्साह आहे चेहऱ्याच्यावर, प्रत्येकाच्यावर समाधान आहे. आणि खऱ्या अडचणीला धावून येणार आहे आपला हक्काचा माणूस अर्थातच आमचे मामा जगन्नाथ रघुनाथ म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचे बहिरचापाडा प्रीमियर लीग 2026 पुरस्कृत सिद्धूभाई यांच्या स्पर्धेमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि प्रेक्षक मायबापांचे सह सदस्य सौ पल्लवीताई पायलताई बालचंद्र म्हात्रे हल्दी कुंकूचा औषध करत असताना अक्षता समर्पित करतील आणि सर्व देवदेवतांना साकडं घालतील. ताई सुद्धा हल्दी कुंकूचा औषध करतील, अक्षता समर्पित करतील गणरायाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि अगरबत्तीच्या सुवासाने वातावरण मोहित केलं जाणार आहे. ही स्पर्धा भरपूर दिवस स्मरणात राहावी हे खऱ्या अर्थाने करायला पाहिजे. निशू दिनेश पाटील रील बनवायचा आहे. कौतुक आहे, जिग्नेश आहे, निशू आहे, आनंदाचा क्षण, याची उत्कंठा, याची उत्सुकता. आम्ही 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे 365 दिवस अर्थातच 8760 मिनिटं 5,25,600 मिनिटं च्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. एक क्षणचित्र जसे वर्ल्ड कप मध्ये खेळाडू येतात तसं मात्र क्षणचित्र आपल्याला अनुभव भेटलं. खऱ्या अर्थाने बहिरचापाडा प्रीमियर लीगची कमिटी असेल, अर्थातच विक्रम भाई असेल, अमित भाई असेल आणि त्यांचे सर्व कमिटीने जो खऱ्या अर्थाने मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्याची मात्र ही पोच पावती आहे. नंतर लाव नको लाव करायचं आहे. हल्ली यश खऱ्या अर्थाने क्रिकेटची देवता यशाला ओळखलं जातं. यशांचं पूजन केलं जाणार आहे, खेळपट्टीचं पूजन केलं जाणार आहे. काली माई, काली माता, धरणी माता, वसुंधराचं पूजन केलं जाणार आहे. ज्या मातीने खऱ्या अर्थाने आपल्याला मोठं केलं, ज्या मातीने आपली ओळख 7 समुद्रापलीकडे नेली, ज्या मातीने आपल्या खेळाडूंना मोठं केलं, त्या मातीला कधीच विसरू नये. आणि त्या माती खऱ्या अर्थाने खेळपट्टीचं पूजन केलं जाणार आहे. ज्या स्टंपनी नेहमी मित्रासारखी साथ दिली तिचा मात्र पूजन केलं जाणार आहे. ज्या बॅटनी लक्ष्मी सारखे आपल्याला मोठं केलं त्या बॅटचं पूजन केलं जाणार आहे. ज्या बॉलनी नेहमी आपल्याला मित्रासारखी साथ दिली त्या खऱ्या अर्थाने चेंडूचं खऱ्या अर्थाने पूजन केलं जाणार आहे. पहिला सर्व अर्थातच हल्दी कुंकूचं औषध करत असताना ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सौ पल्लवीताई यांच्या शुभ हस्ते हल्दी कुंकूचं औषध केलं जाणार आहे. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. गणसेल सिद्धूबाई आणि सर्व विक्रमबाई असेल, कमिटीचे अध्यक्ष अमित भाई असतील आणि सर्व कमिटीने खूप मेहनत घेतली. आजची भव्य दिव्यता पाहण्याजोगी आहे. खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग, अलिबाग प्रीमियर लीग सारखं भव्य दिव्य आयोजन या खारेपाटा मध्ये केलं. गावच्या एकाच गावाची प्रीमियर लीग असताना ही भव्य दिव्यता सिद्धूभाई आणि बहिरचापाडा कमिटीचं खरंच कौतुक करायला पाहिजे. कौतुक करत असताना प्रत्येक
प्रत्येक ग्रामसंघ सुद्धा कौतुक करायला लागेल, कारण प्रत्येकाचा आशीर्वाद, प्रत्येकाचा सहकार्य, प्रत्येकाचा मार्गदर्शन आणि प्रत्येकाच्या पाठिंबाची स्पर्धा यशस्वी होत असते. असलेले अर्थातच क्रिकेट असो, शूटिंग बॉल आलं, गावच्या सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारं एक हसतमुख व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, बैजापाडा गावातील प्रतिभावंत सुशिक्षित व्यक्तिमत्व, सुनील लीलाधर मात्रे सन्माननीय व्यक्तिमत्व पहिला श्रीफल वाढवतील आणि पहिला श्रीफल वाढवला जात आहे तो 7:57 मिनिटांनी. गणपती बाप्पा आणि दुसरा श्रीफल वाढवला जाणार आहे. अर्थातच सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणार आहे आमचा आवडतं व्यक्तिमत्व मुरलीधर वसंत म्हात्रे पाटील यांच्या शुभ हस्ते दुसरा श्रीफल वाढवला जाणार आहे. परिदेव महाराज की, बच्चोबा महाराज की. आणि ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भला फलंदाजाला चारी मुंड्या चित करणाऱ्या, एक वेगळ्या युनिक पद्धतीने गोलंदाजी करणारे आमचे भरत मामा अर्थातच भरत बाबूराव पाटील यांच्या शुभ हस्ते तिसरा श्रीफल वाढवला जात असताना भाईसारखा पुत्र अर्थातच मच्छिंद्र मामा यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जात असताना त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचचा कार्यसम्राट सरपंचा सौ जागृती जगन्नाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जाणार आहे. विक्रम भाई आपण सुद्धा पुढे जायचं, कमिटीचे आपण अध्यक्ष आहात, आपला सुद्धा मान आहे, कारण तुम्ही खूप मेहनत घेतलीत, कष्ट घेतलेत. अर्थातच तुमचा सुद्धा आहे मान. अर्थातच राजेश भाई यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जात असताना अर्थातच सामाजिक बांधिलकी जपणारा आपल्या 3 गावांमध्ये एक प्रसिद्ध चेहरा व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो ते आमचे जगन मामा अर्थात जगन्नाथ रघुनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जात असताना त्यांच्यानंतर देवेन पाटील सन्माननीय व्यक्तिमत्व समाजसेवक देवेन पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येकासाठी. अर्थातच विक्रम भाईंनी अगोदरच यष्ट्यांचं दर्शन घेतलं. ही स्पर्धा निर्विघ्न येता आणि अडचणीचा पार पडावी आणि या स्पर्धेला यश मिळावं त्यासाठी सन्माननीय व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि एका साईडला असेल अर्थातच LIC ऑफ इंडिया आणि दुसऱ्या साईडला असेल प्रियांशू रॉकर्स संघ. अर्थातच टाळ्या वाजवताना आमचे महेंद्र भाऊंसाठी टाळ्या वाजवा, त्यानंतर आपले रील बनवत असताना निशूसाठी टाळ्या वाजवा, त्यानंतर कौतुकसाठी टाळ्या वाजवा, जिग्नेशसाठी टाळ्या वाजवा, कारण ते आपल्याला मोठं करणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने खुशखबर अर्थातच तिथे भव्य दिव्य प्रीमियर लीग झाल्यानंतर एक आयोजन करायचं आहे. 14 प्लस प्रत्येकाला क्रिकेट खेळायचं आहे, कारण क्रिकेट सुरू झाला ना तो इंग्लंडमध्ये झाला आणि तो कोणी सुरुवात केला, जे वकील होते 55-60च्या पुढे क्रिकेट खेळायचे, कारण आपला हेल्थ चांगली राहावी त्यासाठी मात्र क्रिकेट खेळायचं आणि 40 प्लस साठी सुद्धा प्रत्येकाला प्राधान्य असेल. आणि आता उद्घाटन झालेलं आहे. आता पहिली मॅच LIC आणि प्रियांशू रॉकर्स या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी आले आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. पाटील 3 पंच आहेत, खूप चांगली संकल्पना. प्रमुख पंचायत सुरक्षित, त्याच्यानंतर आणि आता मात्र स्वीपचा फटका सुंदर अर्थातच अक्षत त्याच्यासाठी ओळखला जातं. उंचपुरा हा फलंदाज नेहमी मनमोहक आणि खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी करतो. पुन्हा एकदा ग्लान्स केलंय, दिल स्कूप म्हटलं चालेल. जेव्हा दिलशांनी असा फटका मारला होता तेव्हा खऱ्या अर्थाने या फटक्याला नाव कुठला द्यायचा सर्व कडे चर्चा झाली. त्यानंतर त्याला नाव दिला तो दिल स्कूप, कारण कुठला फटका द्यायचा एक वेगळ्या पद्धतीचा फटका आणि तोच पद्धतीचा कलर फक्त ग्लान्स केलं, याची ही खासियत आहे अक्षतची. आता मात्र रियांश रॉकर संघाचा रियांशू रॉकर संघाचा सुद्धा खेळाडूने एक्स्ट्रा खेळाडूने यायचा आहे. राखीव प्लेयर सुमित पारसिया प्रयास रियांशू रॉकर संघाचा आणि चांगली फलंदाजी सुमित
रुपये बॅक टू बॅक 4 विकेट आणि आता मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र शेवटच्या क्षणाला सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला सचिन भाईकडून कौतुक करायला पाहिजे या खऱ्या अर्थाने संघासाठी मॅच लागणार आहे टाइम चालला वाचून व्हायला चला वाईट दिसत नाही चौकार आणि चाचा धाव संख्या झाली ती म्हणजे 16. पुढे चेंडू ज्याच्या यांचा मारा करतील राजांना आणि आता मात्र आमची मॅच लागलेली आहे बॅटिंग आहे पहिले मरिदेवी संघाची पाटील आणि खेळामध्ये जातात सुदीप पाटील पहिला चेंडू आणि पहिला दोन्ही त्यांच्याकडून संजय पाटील कमान पाटील यांच्याकडून गचा क्षेत्ररक्षक गोष्टी साठली आणि चिमणा गेला आणि कुंदन असं मोबाईल घर आणि सिद्धिविनायक संघाकडून आणि अनिल संघाकडून आवडत नावं सांगण्यासाठी पाटील आधारस्तंभ गेलेला आहे आणि कौतुक पाटील संघाचे रॉकेट गेम चेंजर माइंड गेमर काय बोलावं तेवढं कमी पुढे चेंडू रणित यांचा मारा करतील कौतुक यांना आणि आता आणि चौकार फ्री बॉल आहे पण बोल ऐकायला लागतात आणि आता मात्र आत्मघातकी फटका त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत त्याच्यामुळे अर्जुन यांनी परंतु त्यांच्या प्रयत्नांचा हे झालेलं नाही प्रेशर झुगारून फलंदाजी करावी लागेल. जय मात्र काय करतोय हे पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जय माघारी परततोय. आता मात्र जी आशा अपेक्षा होती आरोनी संघाची ती मात्र मावळते. आता मात्र स्वतः मोहक मैदानात कोण रणित मात्र मैदानात येईल. खूप आशा अपेक्षा होती जयकडून 2 चौकार आले होते. प्रणय आणि रणित आता अशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र सामना 5 चौकारांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. खऱ्या अर्थाने टेस्ट मध्ये सर्वात जास्त धावा मारण्याचा विश्वविक्रम मला वाटते जसप्रीत बुमराहवर आहे 35 धावा आणि ते पण अँड्रू सायमंडला. आणि उत्सुकतेचा ठरणार आहे. अटीतटीचा रंगतदार सामना होईल. आता मात्र शरीरभेदक गोलंदाजी होती आणि तिथे रणित धावबाद होतोय. आता मात्र 4 चेंडू 20 धावांची गरज. आता औपचारिकता बाकी राहिली परंतु एखादा 9 चेंडू टाकला त्याच्यावर तर चौकार आला. 3 चेंडू 20 धावांची गरज. त्यामुळे सामना आता मात्र झुकलाय. सिद्धिविनायक प्रसन्न संघाकडे सामना झुकलेला आहे. आरोही 11 संघ. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. प्रणय सुद्धा बाद होतोय आणि प्रणय यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानात इन होईल दिवेश. डाव्या दिवेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज दिवेश. सामना आता 2 चेंडू 20 धाव्यांची गरज. सिद्धिविनायक प्रसन्न. आता मात्र
आनंदाचं वातावरण आहे. फ्रंट फुटला खेळतोय कारण 2 चेंडू 20 धाव्यांची गरज असताना आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आणि आता सामन्याचे मात्र चित्र पलटलं आणि आता मात्र विजय होते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन सिद्धिविनायक प्रसन्न. हॅडलक आरोनी 11 आणि या आता मात्र गेल्या वर्षी या सिद्धिविनायक प्रसन्न संघाने एकही पॉइंट मिळाला नव्हता, एकही सामना जिंकला नव्हता, परंतु या वेळेला मात्र स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय. म्हणजे अर्थातच टेबल पॉइंट मध्ये 2 पॉइंट पुढे गेले, म्हणजे एक सामना जिंकलेला आहे आणि या सामन्यातील सामनावीराचा सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही 2 मॅच जिंकलो आणि 1 मॅच हारलो. तर उद्या आमच्या 2 मॅच आहेत. तर बघूया क्वालिफाय होता का आम्ही. तर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग दुसरा बघेल आणि हा पहिल्या दिवसाचा इथे चेंज करतो या. चला.